नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। पुणे आणि मुंबई या दोन शहरांमधील प्रवासाचं अंतर आणि वेळ कमी करणारा मिसिंग लिंक हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे। मात्र हा मार्ग खुला करताना राज्य सरकारने आणि महाराष्ट्र सत्य विकास महामंडळाने अतिशय सावध पवित्रा घेतलाय। केवळ रस्ता सुरू करणं हा उद्देश नसून तो प्रवाशांसाठी सुरक्षित असणं महत्त्वाचं आहे, यावर सरकारचा भर आहे। नव्याने तयार करण्यात आलेल्या या मार्गावर सुरुवातीचे किमान 6 महिने केवळ हलक्या वाहनांचाच, उदाहरणार्थ कार, जीप, खासगी प्रवासी वाहनं प्रवेश देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे। विशेषतः ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या टँकर्सना या मार्गावर पूर्णपणे बंदी असेल। यामागची दोन प्रमुख कारणे आहेत। एकतर अपघातांची भीती, घाटात जड वाहनं किंवा टँकर बंद पडल्यास किंवा उलटल्यास संपूर्ण मार्ग ठप्प होतो। दुसरं म्हणजे सावध सुरुवात। नवीन बोगदे आणि पुलांवर वाहतुकीचा ताण कसा राहतो याचा अभ्यास करण्यासाठी हलकी वाहनं अधिक सोयीची ठरतील। काही आठवड्यांपूर्वी पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर प्रोपिलिनचा एक टँकर उलटला होता। तो हटवण्यासाठी प्रशासनाला तब्बल 30 ते 32 तास लागले। या काळात हजारो नागरिक अन्ना पाण्याशिवाय महामार्गावर अडकून पडले होते। या घटनेतून धडा घेत मिसिंग लिंकवर अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून प्रतिबंधात्मक पावलं उचलली जात आहेत। या निर्णयामागे केवळ तांत्रिक कारण नसून सामाजिक दबावही आहे। काही सामाजिक संस्था आणि तज्ञांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही विनंती केली होती की नव्या मार्गाचा आनंद प्रवाशांना सुरक्षितपणे घेऊ द्या। सुरुवातीलाच जड वाहनांमुळे तिथे कोंडी किंवा अपघात नकोत। मुख्यमंत्र्यांनी या सूचनेची दखल घेत MSRDC ला त्या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश दिलेत। प्रकल्पाचं काम वेगात सुरू असलं तरी तांत्रिक अचूकतेसाठी प्रशासन घाई करायला तयार नाहीये। एप्रिल 2026 या महिन्यात मार्गावर ट्रायल रन्स घेतल्या जातील। 1 मे 2026 महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून उद्घाटनाचं नियोजन आहे। मात्र तांत्रिक कामांमुळे हा मुहूर्त जो आहे तो पुढे जाण्याची शक्यता काही नाकारता येत नाहीये। त्यानंतर सुरुवातीच्या 6 महिन्यात खालील गोष्टींचं निरीक्षण केलं जाईल। एक म्हणजे बोगद्यांमधील हवा खेळती राहण्याची व्यवस्था, प्रवाशांचा एकूण अनुभव आणि तांत्रिक अडथळे, आणीबाणीच्या प्रसंगी यंत्रणा किती वेगाने प्रतिसाद देते। यानंतरच टप्प्याटप्प्याने जड वाहनांना प्रवेश देण्याबाबत निर्णय घेतला जाईल। मिसिंग लिंक हा केवळ अभियांत्रिकी चमत्कार नसून तो मुंबई पुणे प्रवासाचा कणा ठरणार आहे। प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा आणि घाट विभागातील मृत्यूचा सापळा बनलेली ठिकाणं टाळता यावी, यासाठी घेतलेला हा सावध पवित्रा भविष्यात फायदेशीर ठरणार आहे। तुर्तास या व्हिडिओ तिथेच थांबूयात। तोपर्यंत पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।